नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ या ठिकाणी कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी म्हणजेच शिपाई या पदासाठीची भरती आलेली आहे। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जागा देखील देण्यात आलेल्या आहे आणि आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन आपण काय करू शकतो, ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो। ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्याच्या तारखा आहेत 18/9/2025 पासून सुरू झालेल्या आहे आणि 30/9/2025 ही ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे। मित्रांनो, तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी परीक्षा फी वगैरे भरायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बघा इथं एकूण जागा किती देण्यात आलेल्या आहे। कनिष्ठ लिपिकसाठी 119 जागा देण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये 21 ते 35 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता बघा काय दिलेले आहे की कोणत्याही शाखेची पदवी तुमची असली पाहिजे आणि 45% गुणांनी तुम्ही ती पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इतर पात्रता दिलेल्या आहेत। तुम्ही जर GDCA किंवा CA-IIB किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास त्यांना तिथं काय दिलं जाणार आहे, प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला संगणकाचे ज्ञान देखील असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? कनिष्ठ लिपिक पदासाठी आपल्याला पात्रता काय काय देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर सहाय्यक कर्मचारी शिपाईसाठीच्या 14 जागा भरल्या जाणार आहे। वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणार आहे। आता इथं बघा आपल्या ह्या ज्या शैक्षणिक पात्रता आहेत त्या 30/9/2025 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे। तुम्हाला इथं सॅलरी किती देण्यात जाणार आहे? कनिष्ठ लिपिकसाठी 15,200 DA HRA त्याच्यामध्ये ॲड होणार आहे। त्याच्यानंतर सहाय्यक कर्मचारी शिपाई यासाठीची 12,200 प्लस DA HRA त्याच्यामध्ये ॲड होणार आहे, इथं लक्षात घ्या। आता याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, तर इथं तुमची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे। कनिष्ठ लिपिक पदासाठीची 90 गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असणार आहे आणि विषय कुठले आहेत बघा, बँकिंग, मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बौद्धिक चाचणी या विषयांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो बघा, ही जी परीक्षा आहे या परीक्षेची तयारी आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। त्याच्यानंतर बघा, सहाय्यक कर्मचाऱ्यांची देखील 90 गुणांची ऑनलाइन परीक्षा असणार आहे। त्याच्यामध्ये त्यांना सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे। त्याच्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला इथं मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे। 10 गुणांची मित्रांनो तुमची मुलाखत असणार आहे। त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये बघा शैक्षणिक पात्रतेकरता तुम्हाला 5 गुण देण्यात आलेले आहे आणि मुलाखतीसाठी 5 गुण देण्यात आलेला आहे। असे एकूण 10 गुणांची तुमची मुलाखत असणार आहे। उमेदवारांची अंतिम सूची एकूण 100 मार्कांपैकी केली जाणार आहे। आलं का लक्षात? एकूण 100 मार्कांपैकी तुमची इथं निवड केली जाणार आहे आणि तुमचा परीक्षा विधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड जो आहे तो 1 वर्षाचा असणार आहे। ज्यावेळेला तुम्ही प्रोबेशन पिरियडमध्ये असणार आहे त्यावेळेला तुम्हाला इथं 11,000 रुपये इतकी प्रति महिना सॅलरी असणार आहे कनिष्ठ लिपिकसाठी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी बघा इथं 7,000 रुपये एकत्रित तुमचं मानधन असणार आहे। बघा मित्रांनो, आपल्याला इथं ऑनलाइनच पद्धतीनं अर्ज भरायचा आहे आणि ऑनलाइनच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट देखील करायचं आहे। परीक्षा शुल्क किती आहे? सहाय्यक कर्मचाऱ्यासाठी बघा 900 रुपये प्लस GST असं एकूण 1,062 रुपये दोन्हीही पोस्टसाठी कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी या दोघांसाठी तुम्हाला 1,062 रुपये एवढं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क मित्रांनो तुम्हाला 30/9/2025 पर्यंतच भरायचं आहे, म्हणजे ज्या दिवशी फॉर्मची शेवटची तारीख आहे त्याच दिवशीपर्यंत तुम्हाला परीक्षा शुल्क देखील भरायचं आहे। आलं का लक्षात? आपण ज्यावेळेला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणार आहे त्यावेळेला आपल्याला सर्व डॉक्युमेंट वगैरे तिथं अपलोड करणं आवश्यक आहे। त्या सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून आपल्या जवळ ठेवायच्या आहे। त्याचबरोबर ऑनलाइन परीक्षेची माहिती तुम्हाला मित्रांनो ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे मिळणार आहे।
त्यासाठी ज्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे त्यावेळेला तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर काय करायचा आहे व्यवस्थित टाकायचा आहे। आणि मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरून कंप्लीट होणार आहे त्यावेळेला फॉर्मची प्रिंटआउट आणि तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे त्याची प्रिंटआउट काढून आपल्याजवळ व्यवस्थित ठेवायचे आहे। ज्यावेळेला आपण मुलाखतीला जाणार असाल त्यावेळेला ती प्रिंटआउट तिथं आपल्याला कामाला येणार आहे। तर मित्रांनो बघा या परीक्षेची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।